नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक WD सक्रिय आहे. नवीन एक WD पुन्हा गल्फ कंट्रीकडून पुढे सरकतोय. या ठिकाणी आपण तो बघू शकतो आणि हा या भागाने पुढे येणार आहे. त्याचबरोबर आपण बघतो की या ठिकाणी एक कमी दाबासाठी अनुकूल परिस्थिती आहे. एकूणच या संपूर्ण भागामध्ये अंतर्गत भागामध्ये अतिशय तीव्र अशा प्रकारचं बाष्प निर्माण होत आहे. चीनच्या समुद्रातून येणारे ईस्टर्ली वारे म्हणजे पूर्वेकडून येणारे वारे या ठिकाणी एक वातावरण निर्मिती करत आहेत. आपण सध्या बघतो की आज 15 तारखेला जेव्हा आपण दुपारची परिस्थिती बघतो तेव्हा आपल्याला असं समजतंय की 15 तारखेला उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागामध्ये घना कोरा म्हणजेच तीव्र धुकं आणि धुळीचा प्रभाव निर्माण झालेला होता आणि हा पुढेही राहण्याची शक्यता आहे का, हा अंदाज आपण बघणार आहोत. कारण आता महाराष्ट्राच्या फार जवळ हे वातावरण आहे. हे वातावरण मध्य प्रदेशवर उद्या देखील त्याच तीव्रतेने राहणार आहे. उत्तर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये धुळी-धुक्याचा प्रश्न राहणार आहे. धुळी-धुकं हे एक प्रकारचं प्रदूषण आहे आणि वाढलेली आर्द्रता, एकूणच हवेतील बाष्प या सर्व बाबी या ठिकाणी आहेत. पूर्व भारतातीलही अनेक भागामध्ये धुळी-धुक्याचा प्रश्न आहे. याच दरम्यान एक तामिळनाडूमध्ये हलक्या पावसाची शक्यता देखील आहे. आपण अजूनही बघतो की दक्षिण भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात किंवा दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये सध्या थंडीस अनुकूल परिस्थिती आहे. भली थंडीची लाट त्या ठिकाणी भारतीय हवामान खात्याने दाखवली नसेल तरी थंडीचं वातावरण आहे आणि याचं मुख्य कारण या ठिकाणी ढगाळ परिस्थिती कमी झालेली आहे. या ठिकाणी आपण बघतो की भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र धुक्याचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघतो 16 तारखेचा अंदाज आहे. यात मुख्य करून अरुणाचल प्रदेश, आसाम, त्याचबरोबर सिक्कीम या भागात देखील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश याही ठिकाणी हा प्रश्न राहणार आहे. मणिपूर, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या सगळ्या राज्यांमध्ये पंजाबसहित धुक्याचा मोठा प्रॉब्लेम किंवा प्रभाव राहणार आहे. आपण जर पुढील थंडीचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट तशी बऱ्यापैकी 16 तारखेला राहणार आहे. त्यानंतर आपण पुढे बघतो की थंडीचं वातावरण महाराष्ट्रात 17 तारखेलाही आहे. 18 पासून थोडा याचा प्रभाव कमी होतोय. 19ला पुन्हा वाढतोय. 20, 21 थोडं कमी अधिक प्रमाणामध्ये थंडी राहणार आहे. म्हणजे थंडीमध्ये चढ-उतार आहेत. मुख्यत्वे करून 24 आणि 25 तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडी बऱ्यापैकी कमी आहे. मात्र हे थंडीतील चढ-उतार सातत्याने चालू राहतील. आपण पावसासंदर्भातील GFS मॉडेलचा धावता अंदाज घेत असतो कारण काही हवामानात बदल होतोय काही आपल्याला त्यामुळे कळतं. आपण बघतो तामिळनाडूमध्ये थोडं वातावरण राहणार आहे. उत्तर भारतात अतिउत्तरेला थोडं WDचा प्रभाव राहणार आहे. या पलीकडे पावसाचं कोणतंही वातावरण नाही आहे. पण साधारणपणे याची खात्री या मॉडेलच्या माध्यमातून करत असतो. आज थोडा हवामानामध्ये आपल्याला बदल दिसतोय तो म्हणजे उत्तरेकडील WD साधारणपणे एकत्रित अंदाजामध्ये तरी मध्य भारताकडे सरकताना दिसत आहेत आणि अशाच प्रकारचे जर WD उत्तर भारतामध्ये येऊ लागले तर थोडं मध्य भारताकडे देखील गारपिटीचं वातावरण तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज तयार झाला आहे. आपण त्याची खात्री करूयात. आपण जे काही मध्य भारतावर वातावरण बघतो हा फार पुढचा अंदाज आहे म्हणजे 30 डिसेंबरचा अंदाज आहे. त्यामुळे हा पुढचा अंदाज आहे. महाराष्ट्रामध्ये देखील ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे. साधारणपणे आपला अंदाज आहे की 24 तारखेनंतर ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल आणि ज्या ठिकाणी याचं वातावरण अधिक तीव्र राहील त्या ठिकाणी मात्र आपल्याला असं दिसतंय की थोडी गारपीट होण्याची शक्यता राहील. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेला मध्य भारताच्या थोडं उत्तरेला आणि उत्तर भारताच्या थोडं दक्षिणेला गारपिटीचा अंदाज येतोय.
तर आपण याच्यावर लक्ष ठेवून आहोत. हा अंदाज GFS मॉडेलने मात्र दिलेला नाही, त्यामुळे हा ECMWF मॉडेलचा एरर आहे की प्रत्यक्ष अंदाज आहे हे आपल्याला पुढे खातरजमा होईल. आपण 5 दिवसाचा धावता अंदाज संपूर्ण देशामधील परिस्थितीचा बघत असतो. साधारण 16 तारखेपासून 20 तारखेच्या दरम्यानचा हा अंदाज आहे. WD कशा पद्धतीने उत्तर भारतामध्ये सरकत आहेत. दक्षिण भारतामध्ये कमी दाबाचं वातावरण तयार झाल्यामुळे तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होते. एकूणच या सर्व परिस्थितीचा अंदाज आपल्याला एक धावता आढावा घेतल्यामुळे येतो. वाऱ्यांची स्थिती ही ईशान्य मान्सूनची अनुकूल आहे, त्यामुळे ईशान्येकडून म्हणजेच पूर्वेकडून आपल्याला हे वारे आहेत. उत्तर भारताकडून एक शीतलहर येत असल्यामुळे थंडीचं मोठं प्रमाण आणि धुक्याचं मोठं प्रमाण भारतामध्ये तयार होत आहे. आपण बघतो की उत्तर भारतामध्ये जी हलकी ढगाळ परिस्थितीसारखं वातावरण दिसतंय, तर ते धुक्याचं वातावरण आहे. एक आर्द्रता आहे एक प्रकारची. एकापाठी एक तीव्र अशा प्रकारचे WD तयार होत आहेत आणि ते उत्तर भारताच्या दिशेने सरकत आहेत. साधारण 30 तारखेच्या दरम्यान एक WD हा तीव्र स्वरूपात मैदानी भागाकडे सरकेल असा एक अंदाज आलेला आहे. तो संकेत आहे, परंतु यदाकदाचित तो मॉडेलचा एरर असू शकतो, कारण डिसेंबरमध्ये तसं काही वातावरण दिसत नाही. परंतु काही असं वातावरण बनणार आहे का यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून असणार आहोत. 20 तारखेपर्यंत आपण साधारण हा अंदाज बघितलेला आहे. उत्तर भारतामध्ये एकापाठी एक WD येत राहणार आहे. जवळपास पुढील 5 दिवस महाराष्ट्रामध्ये कडाक्याची थंडी राहणार आहे. काही ठिकाणी स्थानिक स्वरूपात 10 अंशाच्या खाली देखील थंडी राहू शकते. त्यामुळे साधारण 15 अंश ते 10 अंशाच्या दरम्यान ही थंडी आहे. गोंदियामध्ये आपण अगदी 20 तारखेला पहाटे 5 वाजता 10 अंश सेल्सिअस, गडचिरोलीला 10 अंश सेल्सिअस तापमान बघतो. जेव्हा एखाद्या ठिकाणी 10 अंश दाखवलं जातं त्याच्या आजूबाजूला ते त्याहीपेक्षा कमी असतं. त्यामुळे थंडीची लाट जरी जाहीर केलेली नसली महाराष्ट्रामध्ये, तरी थंडीच्या लाटेच्या काठावरचं तापमान आपल्याला ह्या 5 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.